पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। वर्ष होऊन सुद्धा कामाची पूर्तता नाही। कधी रस्ता होणार? शेतकरी बांधव। पेन तालुक्यातील वरसई ते घोटे या रस्त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही। मागील काळामध्ये या रस्त्याला मंजुरी झाली असून रस्त्याचे काम अजून चालू का होत नाही? या रस्त्याची परिस्थिती खूप बिकट झाली असून मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। गाडी चालवताना परिस्थिती बिकट होत आहे। शाळकरी मुले असतील, कर्मचारी असतील, नोकरदार असतील, यांची हालत खूप बेकार होत चालली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याचे इंजिनियर दामोदर पाटील यांची उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत। या इंजिनियरच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। शेतकरी बांधवांचा, गावकऱ्यांचा रोष खूप मोठ्या प्रमाणात आहे। जर रस्ता तात्काळ मंजूर होऊन काम चालू झालं नाही तर हे आंदोलन सत्याग्रहामध्ये चिघळणार असा इशारा येथील गावकरी शेतकरी बांधवांनी दिला आहे। तात्काळ या इंजिनिअरिंगवर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम चालू करावं अशी सुद्धा मागणी शेतकरी बांधव, गावकरी करत आहेत। कामं मंजूर आहे, त्या कामांची माहिती आपण त्यांच्याकडे 30 एप्रिल 2026 ला मागवली, पण आजपर्यंत त्यांचं कुठल्याही पत्र नाही। कशासाठी मागवतोय ते मी तुम्हाला सांगतो। टोटल जर आपण रस्त्याची लांबी बघितली तर टोटल इथून वरसई फाटाने घोट्यापर्यंत 7300 मीटरची लांबी आहे। त्यामुळे त्यांच्याकडे किती काम मंजूर आहे त्याचा साखळी क्रमांक मी त्यांच्याकडे मागितला। हे पत्र 30 एप्रिलला मी त्यांना दिले। कशासाठी की तुमच्याकडे किती मंजूर काम आहे ते आपल्याला कळल्यानंतर, बरं खड्डे असे आहेत की ते खड्डे दगड, माती किंवा खडीने भरून होण्यासारखे नाहीत, त्याचा कार्पेट उडाला, त्यामुळे ते कार्पेटने काम केल्याशिवाय ते खड्डे भरता येणार नाही। याच्यासाठी परवा मी स्वतः एक्झिक्युटिव्ह साहेबांना, आमचे जिल्हा परिषदेचे, त्यांनाही जाऊन भेटलो। जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या तुटपुंज निधीमुळे ही कामं आपण करायला देतो। पहिलं काम केलं PMDS पहिली। आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे किती कामं मंजूर आहेत? असं असतंय की सपोजेटिक 50 लाखाचं जर काम असेल पण त्या ठिकाणी जर संरक्षक भिंतीची गरज नसेल तर आपण रस्त्याची त्यामध्ये आज पेन तालुक्यातील वरसई या ठिकाणी वरसई फाटा ते घोटे या रस्त्यासंदर्भात गावकऱ्यांचं, या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। त्यांचं सत्याग्रह आज आहे आणि या रस्त्याला काही भाग जो रस्त्याचा जो आहे तो सार्वजनिक बांधकाम खात्याचे इंजिनियर दामोदर पाटील यांच्या संबंधित येतो। जिल्हा परिषदचा हा रस्ता आहे आणि या रस्त्याला मंजुरी निविदा सगळ्या झालेल्या आहेत, टेंडरही पास झालेला आहे, परंतु अजूनपर्यंत हा रस्ता झालेला नाही। आता हा रस्ता वर्गीकरण पंचायत समिती पेण बांधकाम खाते यांच्याकडे केलेलं आहे। त्यांचंसुद्धा म्हणणं आहे की जो अगोदर ज्यांच्या निविदा निघालेले, कामाचे जे टेंडर निघालेले आहेत ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी त्यांनी येऊन सांगावं इथं की आमच्या आधिपत्याखाली हा रस्ता किती येतोय आणि त्यांच्या आधिपत्याखाली हा रस्ता किती येतोय। आज हे त्यांचं आंदोलन उपोषण आहे। जोपर्यंत दामोदर पाटील इंजिनियर बांधकाम खात्याच्या इथं येत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही। दामोदर पाटील यांना जवळजवळ कितीतरी लोकांनी फोन केलेत, मी सुद्धा फोन केलेत की तुम्ही इथं येऊन त्यांच्याशी चर्चा करावा, परंतु हा माणूस एवढा घमंडी आहे की तो इथं यायला मागत नाही आहे आणि ह्या माणसामुळे आज हे शेतकरी इथं बसलेले आहेत आणि एवढं होईसपर्यंत जोपर्यंत तो माणूस इथं येत नाही तोपर्यंत इथे शेतकरी हलणार नाहीत। पोलीस खात्याचे सुद्धा अधिकारी इथं येऊन बसले, त्यांची वाट पाहत आहेत, परंतु हा एवढा घमंडी माणूस आहे की तो इथं यायला मागत नाही। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड। आज तुमचा सत्याग्रह आंदोलन आहे वरसई फाटा या ठिकाणी, काय नेमक्या मागण्या आहेत? लोक शेतकरी एवढे बसले आहेत, काय सांगा? मागणी आमची एकच आहे की या वरसई ते वरसई फाटा आणि वरसई ते घोटे म्हणजे उद्देशीर वाडीपर्यंतचा हा रस्ता झाला पाहिजे। आणि मागणी यासाठीच आहे की या रस्त्याची वर्क ऑर्डर मे 2025ला झालेली आहे, त्याचा कार्यरंभ आदेश झालेला आहे, सर्व प्रकारच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। मग हा रस्ता का करत नाही आहेत? कारण गेल्या 2 वर्षापासून लोकांची मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे। गेल्या वर्षीसुद्धा खड्ड्यातून रस्त्याला लोकांना प्रवास करावा लागला। गेल्या वर्षी परिस्थिती अशी होती की घोटे ST बंद होते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली। म्हणजे लोकांनी करायचं काय? आज आम्ही इथे आंदोलनात बसलेलो आहोत। जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता इथे आलेले आहेत कारण त्यांच्या मालकीचे रस्ते आहेत, परंतु ज्या विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या विभागाचे जे अधिकारी आहेत DM पाटील ते अजून आले नाही आहेत। काय एवढं म्हणजे जे शासनाचे नोकर आहेत, जनतेचे नोकर आहेत, इतक्या अशा पद्धतीने लोकांशी कसे काय वेठी धरू शकतात? लोकशाहीमध्ये जनता जेव्हा रस्त्यावर उभी राहते, रस्त्यावर बसते लोकशाही मार्गाने, तेव्हा लोकशाहीच्या मार्गाने सुद्धा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन जनतेशी संवाद साधायचा असतो। त्यांनी सांगितलं पाहिजे।
हा अतिशय घमेंडी आणि मुजोरी पद्धतीने अधिकारी अशा पद्धतीने वागत असतील तर जोपर्यंत हा अधिकारी इथे येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहेत. कारण भारतीय संविधानानुसार अन्न वस्त्र निवारा ही जरी आमची मूलभूत गरज असतील तरी चांगले रस्ते देणे हे सरकारचं काम आहे. कारण पेट्रोल असेल, डिझेल असेल, CNG असेल, या सगळ्या प्रकारचे आम्ही टॅक्स देतो. गाडीचं नुसतं दुरुस्ती करायचं असेल तर मेंटेनन्स टॅक्स भरतो. सर्व प्रकारचे टॅक्स जर आम्ही सरकारला देत असो तर उत्तम प्रकारचे रस्ते देणे हे सरकारचं काम आहे. आणि रस्ते जर मंजूर होत असतील आणि हे रस्ते देत नसतील तर आम्हाला रस्ते का देत नाहीत या प्रश्नाचं उत्तरसुद्धा त्या अधिकाऱ्याने जाग्यावर येऊन आम्हाला दिले पाहिजे. आपल्या घरात जिल्हा परिषदेचं सदस्य पदाचं पद आहे आणि वरसे ते घोटा या रस्त्या संदर्भात आज तुम्ही तशी शेतकऱ्याच्या बरोबर बसलात. काय नेमका प्रश्न आहे रस्त्याचा? गेल्या 2025ला या रस्त्याची ओव्हरक्वार्टर झालेली आहे. आरशा कंस्ट्रक्शन नावाने ओव्हरक्वार्टर होऊन त्यांना पूर्ण रस्त्याचं करण्याची शासनाकडनं सर्व कारवाई झालेली आहे. परंतु हा कॉन्ट्रॅक्टर आम्हीसुद्धा 10 वेळा त्यांच्याकडे जाऊनसुद्धा रस्ता करा, लोकांची मागणी आहे आणि तुम्ही ऑर्डर घेतलेली आहे तर तुम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही ज्या ज्या प्रोसेस आहेत त्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. मग रस्ता असा का अडला आहे? आम्हाला आतापर्यंत त्यांनी उत्तर हेच दिले की 2 दिवसांनी थांबा, 4 दिवस थांबा, 8 दिवस थांबा. शेवटी लोकांना या ठिकाणी रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि जर का तुम्ही ऑर्डर घेतलेलं असेल तर तुम्हाला ते कायद्याने तुम्ही ते करायलाच पाहिजे. आणि या ठिकाणी लोकांना हा रस्ता एवढा खराब झालेला आहे घोट्यापर्यंत की भयंकर खराब झालेला आहे आणि शासनाने जर तुम्हाला निधी दिला असेल उपलब्ध करून तरी तुम्ही करत नसाल तर हे चुकीची गोष्ट आहे. आणि अधिकारी लोकसुद्धा या गोष्टीमध्ये टाळाटाळ करतात. इंजिनियरने आता तुम्हाला काय उत्तरं दिली? इंजिनियर तुम्हाला सांगतो मी सुद्धा त्यांच्याशी 4-5 वेळा जाऊन आलो, त्यांना 10 वेळा फोन केले. पण ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं कारवाई व्हायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने लोकांची अपेक्षा आहे ही अपेक्षा लोकांना ते अतिशय खालच्या दर्जाची वागणूक या ठिकाणी देतात. आणि लोकांनी आज सकाळपासून इथं बसली लोकं त्यांनी प्रत्यक्ष इथं येऊन लोकांची प्रतिक्रिया काय ही जाणून घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही सरकारी सेवका, लोकांची सेवका, लोकांचं काम करणं हे तुमचं प्रथम क्रमांक काम आहे. त्याच्यामुळं अधिकाऱ्याने अशा पद्धतीने वागणं म्हणजे अतिशय चुकीचं आहे आणि ते त्यांनी वागू नये अशी सगळ्यांची इच्छा आहे. परंतु ज्या लोकांना लोकांचं काही पडलंच नाही हे आता त्याला काय आपण सांगणार. पण या ठिकाणी आपण जे आंदोलनकर्ते या ठिकाणी बसले आहेत खरं तर जर का रस्ता झाला असता तर ही आज वेळ आलीच नसती. तुमची पण इच्छा आहे की रस्ता व्हायला? 100% रस्ता झाला पाहिजे. शेवटी आम्ही सुद्धा याच रस्त्याने 2-3 वेळा जातो येतो आणि उद्या एखादी काय अशी हानी झाली जशी आता पेनवरून येणारी रिक्षा ही त्या ठिकाणी संरक्षण कठडा नसल्यामुळे रिक्षा नदीपात्रात गेल्या आणि त्या ठिकाणी एका इसमाचा अंत झाला. तसं या ठिकाणी होऊ नये. कारण पावसाळ्याला 10-15 दिवसामध्ये पाऊस चालू झाल्यानंतर गाडी कशी चालवायची ह्याही समस्या मोठी उद्भवणार आहे. आणि म्हणून आजचा हे सत्याग्रह आहे की याच्यावर काहीतरी पर्यायी व्यवस्था होऊन लवकरात लवकर रस्ता करणे मार्गी काम लावा असे सर्व ग्रामस्थांची नव्हे तर पूर्ण पंचक्रोशीची ही म्हणणं आहे. सत्याग्रह आपण साठी इथे बसलो. गेल्या 2 वर्षापासून लोकांची मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे आणि गेल्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीनं पत्रव्यवहार संबंधित प्रशासनाला करण्यात आलं होतं आणि पावसाळी फक्त त्यांनी खड्डे भरण्याचं कामं केली. परंतु हा रस्ता झाला पाहिजे म्हणून सातत्याने संबंधित जे प्रशासन आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पेन असेल, त्या सर्वांना आपण पत्रव्यवहार केले. किती झाले याला सांगतोय म्हणून हे चालणार नाही आता. त्यामुळे तुमच्या डिपार्टमेंटला पण सांगा त्यांनी जबाबदारी झटकली तर जिल्हा परिषद जबाबदारी त्यांनी आम्हाला रस्ता करून दिला पाहिजे. आम्ही उठणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही त्यांना आता फोन करून सांगा हे चालणार नाहीये. तर हा रस्ता ऑक्टोबर नंतर प्रस्तावित आहे. त्याला किती निधी टाकणार आहे PPMGS आपल्याला माहित नाहीये. आणि तुम्हाला आज सुद्धा सांगतो गेल्या वर्षी कलेक्टर साहेबांचं स्वतः पत्र आहे. एखाद्या व्यक्तीचा त्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये मृत्यू झाला तर संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागतो. आता मला सांगायचं इथे महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.